वडील गेले, परंतु वडील गेल्यानंतर आपल्या तरण्या ताट्या 18 वर्षाच्या मुलीचा आनंद आणि जगणंच हिरावून घेऊन गेले होते. कारण वडील गेल्यानंतर ती एकही दिवस सुखाने किंवा आनंदाने जीवन जगू शकली नाही. याला कारण काय होतं आणि नक्की यामध्ये चूक कोणाची, मुलीची की वडिलांची की अजून तिसरीच कोणाची? वडिलांच्या मृत्यूनंतर 3 भावांनी संपत्तीसाठी 18 वर्षाच्या बहिणीचं लग्न एका भंगारवाल्यासोबत करून दिले. काही वर्षांनी बहीण गरिबीला त्रासली आणि भावंडांकडे हिस्सा मागण्यासाठी आली. तेव्हा भाऊ म्हणाले की तुझ्या नावावर बाबांनी काहीच ठेवले नाही. तुझ्या नवऱ्याला आम्ही दुकान टाकून देतो. भोळ्या गरीब बहिणीला आपल्या भावांचे म्हणणे पटले. तिच्या भावांनी तिच्या नवऱ्याला फळांचे आणि भाजीपाल्याचे दुकान टाकून दिले. त्यानंतर बहीण भावाच्या घरी कधी आलीच नाही. काही दिवसानंतर भाऊ संपत्तीची वाटणी करायला लागले तेव्हा प्रॉपर्टीचे पेपर्स बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण बघा, निकिता एका आलिशान बंगल्यापूर्वी उभी राहून लाचार दरवाजाकडे पाहत होती. आपलं बोट पुन्हा पुन्हा मोडत होती. तिला समजत नव्हतं की आतमध्ये जावं की इथूनच माघारी फिरावं. परंतु तिची गरिबी तिच्या स्वाभिमानाला मात देऊ लागली आणि शेवटी तिने दारावरची बेल वाजवली. भर दुपारी ती पुन्हा पुन्हा आपल्या चेहऱ्यावर आलेला घाम पुसत होती. आज तिला आपल्या भावांसमोर हात पसरायला जायचे होते. आपल्या नवऱ्यासाठी आपला स्वाभिमान आणि इगो एका साईडला ठेवून दुसऱ्या वेळेस दरवाजा वाजवल्यानंतर एका नोकराने दरवाजा उघडला. तो नोकर पायापासून ते डोक्यापर्यंत निकिताला पाहू लागला. मग म्हणाला, माफ करा, पुढे जावा. तो खूपच गोंधळलेला दिसत होता, जसे का काय आज झोपेतून उठून आला आहे. आणि मग त्याने दरवाजा बंद करून टाकला. निकिताने तर लालचीने हृदयाचे पाणी पाणी झाले. कारण त्या नोकराने तिला एक भिकारी समजले होते. तिने पुन्हा एकदा दरवाजा वाजवला, पण दरवाजा कोणीही खोलला नाही. जेव्हा 4-5 वेळा दरवाजा वाजवला तेव्हा तो नोकर पुन्हा एकदा रागात बाहेर आला आणि निकिताला बघून बोलू लागला आणि आपल्या खिशातून चुरगळलेली गडलेली 10 रुपयाची नोट काढून निकिताच्या हातावर दिली. ती नोट घेण्या अगोदर आणि त्या नोकराने पुन्हा दरवाजा बंद करण्या अगोदर निकिताने आपल्या चेहऱ्यावरचा स्कार्फ काढला. तिचा चेहरा पाहिल्यानंतर तो वयस्कर नोकर काही क्षणासाठी हैराण झाला. त्याची तर बोलती बंदच झाली होती. म्हणू लागला, निकिताताई तुम्ही इथे? नोकर एवढा हैराण झाला होता की तो बोलताना अडखळायला लागला आणि अचानक निकितासमोर आदराने वाकून नमस्कार केला. आपले दोन्ही हात छातीसमोर जोडले आणि म्हणू लागला, निकिताताई प्लीज माफ करा मला की मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. यावर निकिता म्हणाली, काही हरकत नाही रामू काका, माझा अवतारच असा आहे. मी एक भिकारीपेक्षा कमी दिसत नाही. तुमची यात काही चूक नाही. रामू काका निकिताच्या बाहेरच्या घरचा खूप जुना नोकर होता. जेव्हा दौलतरावांचा म्हणजे निकिताच्या बाबांचा मृत्यू झाला होता आणि निकिता ह्या घरात खेळायची बागडायची, दौलतरावांनी निकिताला खूप लाडाकोडात आणि प्रेमाने वाढवले होते. आणि रामू काका सुद्धा नेहमी निकितासोबत खेळायचे. जेव्हा निकिता शाळेत जाताना 2 वेण्या बांधायची तेव्हा या वेण्यांना रामू काका ओढायचे. तेव्हा निकिता रामू काकांची तक्रार आपल्या बाबांना करायची. दौलतराव खूप मोठे बिझनेसमॅन होते आणि निकिता त्यांची एकुलती एक लाडाची मुलगी होती, जिचा 3 भावांनंतर जन्म झाला होता आणि सगळ्यात छोटी होती. परंतु तिचा जन्म झाल्यानंतर तिच्या आईचा मृत्यू झाला होता. त्यामुळे दौलतरावांनी तिला आईचे आणि बाबांचे दोघांचेही प्रेम दिले होते. आई वडील बनून तिला सांभाळले होते. जेव्हा ती छोटी होती तेव्हा तिचे भाऊ सुद्धा तिची खूप काळजी करायचे, खूप लाड करायचे आणि त्याच्यावरती प्रेम करत होते. कारण तेव्हा मनात लोभीपणा किंवा कपटीपणा नव्हता. तेव्हा मन साफ होते, एखाद्या आरशासारखे नितळ, पाण्यासारखे तळ दिसत होते. असं त्यांचं
बहिणीच्या बाबतीत त्यांचं मन होतं. परंतु जसे जसे दिवस निघून जायला लागले आणि निकिता मोठी होऊ लागली, दौलतरावांचा बिझनेस सुद्धा खूप वाढत गेला होता. ते 3 फॅक्टरीचे मालक होते. त्यांचे उत्पन्न करोडोमध्ये होते. निकिताचे भाऊ जेव्हा मोठे झाले आणि समजूतदार झाले, तेव्हा त्यांना पैशांसमोर प्रेम फिके दिसू लागले. माणसाजवळ कितीही पैसा असला तरी त्याच्यापेक्षा डबल पैसा मिळवण्याचा लोभ त्यांच्या मनात येऊ लागतो. दौलतरावांनी 3 मुलं पैशांचे पुजारी होते. परंतु दौलतराव असे अजिबात नव्हते. त्यांच्याकडे ना घमेंड होती, ना इगो होता. अशी कोणतीच गोष्ट नव्हती. उलट ते गरिबांना दान धर्म सुद्धा करायचे, पैशांची भरपूर मदत करत असायचे. आणि मुलांना हीच गोष्ट आवडत नसायची की त्यांच्या मेहनतीची कमाई त्यांचा बाप गरिबांमध्ये वाटत फिरत आहे. भावांच्या विरुद्ध निकिता खूप भोळी भाबडी होती. तिला दुनियादारी आणि पैशांची एवढी काही घेणं देणं नव्हतं. ती खूपच साधी सर्व मुलगी होती, अगदी गरीब गायप्रमाणे. आणि दौलतरावांना निकिता आपल्या मुलांपेक्षा जास्त प्रिय होती. आणि याच गोष्टीवरून 3 मुलं जळत असायची. दौलतरावही मीही सगळ्यांनी म्हणायचे, माझ्या लेकीचा स्वभाव अगदी माझ्याप्रमाणे साधा भोळा आहे आणि म्हणूनच मी तिला जास्त जीव लावतो. परंतु मुलांच्या मनामध्ये हे कुठेतरी खटकतं. म्हणून निकिताचे 3 भाऊ तिच्यावरती जळत असायचे. दौलतरावांना माहिती होतं की निकिताचे मन किती निर्मळ आहे, साफ आहे. अगदी आरशासारखे. तिच्या मनात कोणाबद्दलही तिरस्कार, द्वेष, राग अजिबात नव्हता. ना कोणासाठी मनामध्ये पाप होते. त्यामुळे दौलतरावांचे सगळे लक्ष निकिताकडे असायचे. दौलतराव निकिताची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असायची. तिच्या छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या कामधंद्याला सोडून सुद्धा ते धावत घरी यायचे. आणि निकितासाठी तर आपल्या बाबांपेक्षा जास्त या जगात कोणीच प्रिय नव्हते. दौलतरावही निकितासाठी इतका मोठा आधार होते की त्यांच्या सावलीत ती आरामात राहू शकत होती. पण जीवनाचा कुठे भरवसा असतो. माणसाला सावलीतून वाळवंटात जायला एक क्षण सुद्धा लागत नाही. निकिता सोबत सुद्धा काही असेच झाले होते. कारण तिचे आनंदाने भरलेले जीवन एकदम संसार होऊन होते. तिच्या जीवनातले आनंदाचे क्षण एकदम ओढून जाणार होते. कारण दौलतरावांना ब्लड कॅन्सर झाला होता, जो शेवटच्या स्टेजला होता. दौलतरावांना प्रत्यक्ष आला. निकिताची चिंता सतवत असायची की माहीत नाही ह्या मुलीच्या पुढे काय होईल. माझ्याच भाच्यातील आईचे भाऊ समजतील का, हिला सांभाळतील का, आयुष्यभर तिचे भाऊ तिला शेवटपर्यंत साथ देतील की नाही, ह्या गोष्टीचा दौलतरावांना नेहमी टेन्शन असायचं. आणि दौलतरावांच्या मुलांचा स्वभाव एकदम लोभी होता. ते फक्त पैशापुरते एकमेकांशी नातं जोडायचे आणि यदाकदाचित मी जर गेलो तर तिचं जगणं ते कठीण करून सोडतील. कारण निकिताचे भाऊ हे फक्त आणि फक्त पैशांचे पुजारी आहेत. त्यांच्या मनात त्यांच्या बहिणीसाठी कोणती जागा नाहीये. ते तिला महत्वच देत नाही. त्यामुळे दौलतरावही नेहमी काळजीत असायचे. त्यांना आपल्या आजारापेक्षा निकिताच्या म्हणजे आपल्या लेकीच्या भविष्याची चिंता असायची. त्यांना रात्रंदिवस झोप लागत नसायची. कारण ते फक्त रात्र आणि दिवस आपल्या लेकीचाच विचार करत असायचे. निकिताला तर ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या बाबांना ब्लड कॅन्सर झालेला आहे. तो सुद्धा शेवटच्या स्टेजला आहे आणि त्यांचे उपचार अशक्य आहे. कारण त्यांचा आता पूर्ण शरीरात पसरलेला होता. त्यामुळे वाचण्याचा कोणताच चान्स नव्हता. दौलतरावांजवळ खूप थोडे दिवस राहिले होते आणि जेव्हा ते खूपच अशक्त आणि आजारी राहू लागले तेव्हा ही गोष्ट निकिताला खटकली. म्हणू लागली, बाबा तुम्ही इतके अशक्त झाले आहात, तुमच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळ आलेली आहे. तेव्हा दौलतरावांनी तिच्या डोळ्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा माझी वेळ आलेली आहे. माहित नाही माझ्यानंतर तुझे काय होईल. तू तर खूपच भोळी भाबडी आहे. तुला तर बाहेरच्या जगात काय चाललं आहे याची देखील खबर लागत नाही. त्यामुळे तुझा कोणीही फायदा उठवू शकतो. मला नेहमीच तुझी चिंता सतावत असते. बाबांचे बोलणे
ऐकून निकिता मोठे डोळे करून आपल्या बाबांकडे पाहत होती. तिने तर कधी विचार केला नव्हता की बाबा तिला सोडून जाणार आहे, कारण आईची सावली तर बालपणीच तिच्यापासून वेगळी झाली होती. आता बापाची सावली सुद्धा तरुणपणात जाणार होती. त्याच वेळेस ती 12वीला शिकत होती. तिचे वय फक्त 17 ते 18 वर्ष होते. खरं तर बापांनंतर तिच्या भावाने तिची जबाबदारी घ्यायची होती. त्यांनी तिचे वडील व्हायचे होते, पण भावांना फक्त समोर पैसा दिसत होता. ती दिवस रात्र आपल्या बाबांजवळ बसून रडत असायची, परंतु कोणाची अश्रू आपल्या प्रियजनांना परत आणू शकत नाही. त्यांना एक ना एक दिवस जायचे असते. अगदी आपल्याला एकट्याला सोडून तो दिवस तिच्यासाठी शाप होऊन सुरू झाला होता. ज्या दिवसापासून तिला समजले होते बाबांना ब्लड कॅन्सर झालेला आहे, त्या दिवसापासून तिला अन्न देखील गोड लागत नव्हतं. तिच्या डोळ्यांवरची झोप सुद्धा उडाली होती, कारण तिला फक्त आणि फक्त बाबा आठवत होते. दौलतरावांच्या त्या दिवशी मृत्यू झाला होता. दौलतरावांसोबत निकिताचा आनंद सुद्धा त्यांच्यासोबत जळून राग झाला होता. दौलतराव गेले आणि तिचं जगणं निकिताचे आयुष्य घेऊन गेले होते की काय, कारण त्यानंतर ती कधीच आनंदाने जगलीच नाही. निकिता अजून सुद्धा आपल्या बापाच्या जगण्याच्या दुःखातून बाहेर निघाली नव्हती की तिचे भोवतीच्या डोक्यावर नाचू लागले आणि म्हणू लागले की तुझं लग्न करायचं आहे. आपल्या भावांचे बोलणे ऐकून ती त्यांना आश्चर्याच्या नजरेने पाहू लागली. दादा, आम्हाला अजून शिकायचे आहे. बाबांना जाऊन असे किती दिवस झाले आहे. मी तुमच्यावर ओझे झाले आहे का? तेव्हा तिचे भाऊ इमोशनल ड्रामा करत म्हणाले, बाबांनंतर तुझेच आम्ही वडील आहोत. लवकरात लवकर आम्हाला आमच्या बहिणीचं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आणि बाबांची सुद्धा हीच इच्छा होती की निकिताचे लग्न लवकरात लवकर करावे, कारण मुली आपल्या घरी चांगल्या वाटतात. आई बाबांचे घर तर त्यांच्यासाठी परके असते. कधीपर्यंत ती ह्या परक्या घरात राहू शकते? एक ना एक दिवस तिला तिच्या घरी जावेच लागेल. निकिता आपल्या भावांचे बोलणे ऐकून जोरजोरात रडू लागली आणि म्हणू लागली, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्यावर कधीच आधार होऊन राहणार नाही. कृपा करून मला या घरात राहू द्या. मला माझ्या बाबांच्या घरी राहायचं आहे. बाबांच्या आठवणी ह्या घरात आहे. मला त्यांच्या आठवणीत नेहमी बुडून राहायचं आहे. मला त्यांच्या खोलीत राहायचं आहे. मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. कृपया करून एवढा मोठा निर्णय तुम्ही घेऊ नका. एवढा मोठा अत्याचार माझ्यावर करू नका. परंतु तिच्या भावांचा निर्णय झाला होता. ते तर फक्त आपला निर्णय तिला ऐकवायला आले होते, नाही की तिची परवानगी घ्यायला आले होते, आणि नाही तिच्या सोबत इमोशनल गप्पा मारायला आले होते. निकिता रोज रडत असायची आणि असंच तिच्या लग्नाचा दिवस आला. ती आपल्या बाबांच्या खोलीत ज्यांच्या फोटोला घेऊन रडत होती. तिचे दुःख डोळ्यांतून आज वाहून जायला तयार होत नव्हते, कारण तिला हे सुद्धा माहीत नव्हते की तिचे लग्न कोणासोबत होणार आहे. तिला कोणीच काही सांगितले नव्हते आणि तिनेही कोणाला काही विचारले नव्हते. तिला तर फक्त आपल्या बाबांसोबत राहायचे होते. माहित नाही तिचे भाऊ तिच्या जीवनाचे दुश्मन काय झाले होते. तिच्यामध्ये आणि तिच्या बाबांमध्ये अंतर का निर्माण करत होते. नोकर ज्यांनी निकिताला आपल्या हाताने सांभाळलं होतं, खास करून रामू काका, निकिताची अशी अवस्था पाहून डोळे भरून रडत होते. परंतु ते तर लाचार होते, कारण ते एक नोकर होते. त्यांची या घरात लायकीच काय होती की ते तिच्या अत्याचारी आणि निर्दयी भावना थांबवू शकत होते. कारण भावाने तर तिच्यावर अत्याचाराचे लिमिट वार केले होते, कारण तिचे लग्न आहे एका फळ विकणाऱ्या, भाजी विकणाऱ्या आणि अतिशय गरीब कुटुंबातील मुलाशी ठरवले होते. आणि आज तिच्या लग्नाचा दिवस होता. तो मुलगा ज्याचे नाव देवानंद होते, तो अगदी हैराण झाला होता. त्याला तर आपल्या नशिबावर विश्वास बसत नव्हता की तो झोपडीतून निघून एका आलिशान बंगल्यावरती आपली वरात घेऊन जाईल. त्याला आनंद होण्यापेक्षा तो जास्त हैराण झाला होता. त्याला थोडासा संशय आला होता की निकिता कदाचित अपंग मुलगी असेल किंवा मुकीबैरी असेल. त्यामुळेच तिचे भाऊ तिचे लग्न एका गरीब कुटुंबातील मुलीशी लावायला तयार झाले आहे, कारण श्रीमंत घरात तिचे लग्न होणार नाही. परंतु जेव्हा त्याने नवरीच्या वेशात निकिताला पाहिले,
तेव्हा त्याला विश्वासच बसला नाही की त्याची बायको इतकी सुंदर असू शकते. निकिता रामू काकाच्या गळ्यात पडून रडली होती, कारण या घरात फक्त तेच त्यांचे दुःख समजावून घेणारे होते. रामू काका तिच्या बाबांच्या जागेवर होते, परंतु त्यांची एवढी लायकी नव्हती की ते निकिताच्या नशिबाला बदलू शकेल. त्यामुळे तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि खूप रडले आणि शेवटी तिला निरोप दिला होता. आज इतक्या वर्षानंतर ते निकिताला आपल्यासमोर बघून घाबरले होते. निकिताची अवस्था अगदी एका भिकाऱ्यासारखी होती, जशी की काय ती भीक मागायला त्यांच्या दारावर आली होती. किती अत्याचारी भाऊ होते जे स्वतः आपल्या बापाने सोडलेल्या करोडोच्या संपत्तीवर ऐशोआरामात जगत होते, आणि निकिताला हिस्सा सुद्धा त्यांनी दिला नव्हता. पूर्ण तिचा हिस्सा त्यांनी हडप केला होता. रामू काका खूप सारे दुःख डोळ्यात ठेवून निकिताला पाहत होते. त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि लगेच आपल्या क्वार्टरमध्ये घेऊन गेले. तिला थंड पाणी प्यायला दिले, कारण निकिता घामाने ओलीचिंब झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा रंग फिका पडला होता, कारण बंगला ते झोपडीपर्यंतच्या प्रवासाने तिला खूप दमवले होते. तिचा चेहरा तर तरुण आणि टवटवीत असायचा, परंतु आता तिच्या चेहऱ्यावर गरिबीची धूळ बसली होती. यामुळे तिची सुंदरता फिकी पडली होती. रामू काका खूप वेळ तिच्याकडे पाहत होते. मग म्हणू लागले की निकिता बेटा, तुम्ही कुठे गेल्या होत्या? मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं नाही. तुम्ही तर लग्नानंतर असा निरोप घेतला की पुन्हा या घराकडे पलटून देखील पाहिले नाही. निकिताने श्वास घेतला आणि रामू काकाला म्हणू लागली, त्या घराचा मालकच राहिला नाही तर हे घर सुद्धा माझे नाही, कारण एकच तेच होते जे माझ्या हक्काचे होते. निकिताच्या डोळ्यात गेलेल्या दिवसांचे आणि भूतकाळातले दुःख दिसत होते की रामू काकाला म्हणू लागली, मला माझ्या भावांना भेटायचं आहे, कारण माझी परिस्थिती खूप खराब आहे. माझा नवरा अजून एक फळ विकणारा, भाजी विकणारा होता. त्याचा आता कारभार ठप्प झाला आहे आणि आता आमच्यावर अगदी उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. मला माझ्या भावांजवळ पैशाची मदत मागायची आहे, माझा हिस्सा मागायचा आहे, कारण बाबांनी काहीतरी माझ्यासाठी सोडले असेलच ना. तिन्ही भावांसोबत बाबांची मीही एक चौथी मुलगी होते. कदाचित तो माझा हिस्सा माझे पोट भरण्यासाठी भरपूर असेल, आणि आम्ही नवरा बायको आणि माझी छोटी छोटी लहान मुलं त्या विषयावर जगू शकेल. रामू काका हैराण होऊन निकिताकडे पाहत होते. ती हीच निकिता होती जी दौलतरावांच्या काळजाचा तुकडा होती. मग त्याने निकितासाठी नक्कीच काहीतरी सोडले असेल ना. रामू काका निकिताला तिच्या भावांजवळ घेऊन गेले, जे खूप आरामात निकिताच्या हिस्स्यावर ताबा करून बसले होते, आणि तरीही त्यांचे पोट भरत नव्हते. आपल्या समोर निकिताला पाहून तिचे भाऊ खूपच आश्चर्यचकित झाले. त्यानंतर वाटले होते की निकिता आतापर्यंत गरिबीने उपाशी राहून मेली असेल, कारण हा त्यांचा प्लॅन होता. एका अत्यंत गरिबासोबत त्यांनी तिचे लग्न लावून दिले होते, कारण ती लवकरात लवकर मरून जावे आणि आपल्या करोडांचा हिस्सा मागायला येऊ नये. निकितासाठी सोडला होता, कारण तिच्या भावांना ह्या गोष्टीचे खूप मोठे दुःख होते की दौलतरावांनी मुलांपेक्षा जास्त मुलीच्या हिस्स्यात प्रॉपर्टी ठेवली होती. 3 फॅक्टरीपैकी एका फॅक्टरीची मालकीण निकिता होती, आणि या व्यतिरिक्त करोडो रुपये तिच्या अकाउंटमध्ये होते, जे निकिताला सुद्धा माहीत नव्हते, कारण ती लग्नाच्या वेळेस फक्त 18 वर्षाची होती. खूप भोळी भाबडी निकिता, तिला पैशांचे त्यावेळेस काहीच नव्हते. ती इतकी भोळी भाबडी होती की आता तिला आपला हिस्सा मागताना सुद्धा खूप लाज वाटत होती. ते घाबरत घाबरत आपल्या भावांना म्हणू लागली की माझा नवरा आणि माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे. जर बाबांनी माझ्यासाठी काही सोडले असेल तर प्लीज ते मला द्या, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासोबत जीवन आरामात जगू शकेल. भावाने निकिताचे बोलणे ऐकून तिला दिलासा दिला. म्हणाले की आम्ही तुझ्या नवऱ्याची मदत करू, म्हणजे तो त्याचा व्यवसाय चालू करू शकेल आणि तुम्ही लोक आरामात सुखाने जीवन जगू शकाल. शेवटी तुझा आमच्यावर अधिकार आहे. भाऊ तिच्यासोबत खूप लाडाने प्रेमाने बोलत होते आणि ती बिचारी खूप खुश झाली होती, परंतु तिला माहीत नव्हते की तिच्यासोबत किती मोठी फसवणूक केली जात आहे. कारण या तिन्ही भावांनी निकिताच्या पतीला
फळांच्या हातगाडीऐवजी एक दुकान खरेदी करून दिले होते, ज्यामध्ये तो आपली फळं वगैरे सजवून विकू शकेल आणि त्याला बायकोला 2 वेळचे जेवण मिळू शकेल. आणि पुन्हा कधी निकिता आपल्या भावांच्या दारात येऊन उभी राहणार नाही. तिच्या भावाने निकिताची करोडोंची प्रॉपर्टी हडप केली होती आणि तिला करोडोंच्या प्रॉपर्टी ऐवजी फक्त एक दुकान खरेदी करून दिले होते. निकिता बिचारी एवढ्यातच खूप खुश झाली होती की तिचा नवरा याआधी फळांची हातगाडी चालवत होता, आता दुकानाचा मालक झाला आहे. आता तर ते आरामात 2 वेळचे जेवण जेवू शकतील. ते विचार या गोष्टीपासून अज्ञात होती की तिचे बाबा जे तिच्यासाठी जीवापेक्षा प्रिय होते, त्यांनी कधी एका निकितालावर कसले संकट येऊन दिले नाही. मग ते निकिताला असे सोडणार होते का आणि संपूर्ण प्रॉपर्टी तिच्या भावांच्या नावे करणार होते का? निकिताच्या मनात तर खूप दुःख होते, परंतु तिने कोणाला सांगितले नव्हते. तिच्यासाठी तर इतकेच खूप होते की आणि तिचा नवरा रात्री उपाशी झोपणार नाही. ती पुन्हा पलटून आपल्या भावांच्या जवळ कधीच गेली नाही, कारण ती पुन्हा पुन्हा आपल्यासाठी आपला हक्क मागू शकत नव्हती. तिला लाज वाटत होती. तिचा स्वाभिमान आणि इगो आडवा येत होता. तुझ्या भावनांना जाणीव नव्हती की आपल्या बहिणीचा हिस्सा तिला द्यावा लागेल, मग त्यांना जाणीव करून देण्यात काय फायदा. असेच दिवसामागून दिवस जात होते. निकिताचा भाऊ मात्र देवाच्या कचाट्यात सापडले, कारण म्हणतात ना, कर्माचे फळही भोगावेच लागते. दुसऱ्यांच्या हक्काचे खाणाऱ्यांना देव ह्या जन्मात शिक्षा सुद्धा देतो आणि वरती सुद्धा देतो. एक दिवस त्यांच्या दोन्ही फॅक्टरीमध्ये आग लागली की ही प्रत्येक वस्तू घेऊन राख झाली. ह्या 3च फॅक्टरी होत्या, त्यामुळे ते करोडो रुपये कमवत होते. तिसरी फॅक्टरी म्हणजे निकिताच्या नावावर होती. अगदी चांगली वाचली होती. हा देवाचा सुद्धा एक खूप मोठा चमत्कारच होता. तिने भावांनी निकिताच्या नावावरची फॅक्टरी आणि तिच्या नावावरचे शेअर्स विकण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते वकिलांसोबत बोलायला गेले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ते वकील साहेब दौलतरावांचे खूप जवळचे मित्र होते आणि त्यांच्या विश्वासातले वकील होते. दौलतरावांनी मरणाच्या अगोदर एक मृत्यूपत्र तयार केले होते, ज्यामध्ये असे होते की निकिताच्या नावाचे शेअर्स आणि फॅक्टरी तिच्या भावांना विकण्याचा अधिकार किंवा परवानगी नाहीये आणि जर कोणी त्याच्यावर ताबा टाकण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिक्षा होईल आणि जेवढा दिवस फॅक्टरी निकिताशिवाय दुसऱ्यांच्या ताब्यात राहिली असेल तेवढ्या दिवसाच्या प्रॉफिट निकिताला देण्यात यावे आणि फॅक्टरी सुद्धा देण्यात यावी. निकिताचे भाऊ हे मृत्यूपत्र ऐकत होते आणि भीतीमुळे ते घामाने ओलेचिंब झाले होते, कारण आजपर्यंत त्यांनी मृत्यूपत्र ऐकण्याचा कोणताच प्रयत्न केला नव्हता. त्यांच्या बाबांनी हे काय केलं होतं? त्या तिन्ही भावांनी फक्त आपल्या मनाचे केले होते आणि त्यांची पाप एवढी वाढली होती की शेवटी ते देवाच्या कचाट्यात आले आणि तरी सुधारली नव्हती आणि निकिताच्या नावावरची प्रॉपर्टी विकण्याचा प्रयत्न केला. परंतु वकिलांचे बोलणे ऐकून तर ते एकदम शॉक झाले होते, कारण निकिताची प्रॉपर्टी अजूनही बाकी होती, नाहीतर दोन्ही फॅक्टरींना ते गमावून बसले होते. जर ती वाचलेली प्रॉपर्टी निकिताच्या हवाली केली तर ते रस्त्यावर आले असते आणि वकील साहेब बोलले होते की मी जेवढे दिवस त्या फॅक्टरीवर ताबा आहे आणि त्याचे प्रॉफिट मिळाले आहे ते सगळे प्रॉफिट फॅक्टरीच्या मालकिनीला देण्यात यावी, कारण जर त्यांनी ते प्रॉफिट निकिताला दिले नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. तिने भाऊ डोकं पकडून खुर्चीवर बसले होते, कारण त्यांना त्यांचे भविष्य अगदी अंधार वाटू लागले होते. त्यांना रस्त्यावर आल्यासारखं वाटत होतं. त्यांनी आजपर्यंत जेवढे आयुष्य आरामात जीवन जगले होते ते सगळे आता संपणार होते आणि ते रस्त्यावर येणार होते, नाहीतर जेलमध्ये जावं लागणार होतं, कारण त्यांच्याजवळ तर आता इतके सारे पैसे सुद्धा नव्हते की ते निकिताला प्रॉपर्टी देऊ शकेल. करोडोचे मालक होते इतके निकिता आपल्या झोपडीमध्ये नवऱ्यासोबत 2 घास खाऊन सुखाने झोपली होती आणि इकडे तिचे भाऊ बंगल्यामध्ये असून सुद्धा सुखापासून वंचित होते, कारण त्यांची आता रात्रीची झोप उडाली होती. कोणा अनाथाच्या हक्काचे इतक्या वर्षानंतर खाल्ल्यानंतर त्याला सुखाने झोप कशी काय येऊ शकते?
त्यांना सगळ्यात जास्त काळजी तर आपल्या मुलांची होती, कारण ते सुद्धा त्यांच्यासोबत रस्त्यावर येणार होते. कारण आता ते छोट्या छोट्या मुलांचे बाप होते आणि त्यांना ह्या मुलांच्या डोक्यावरचे छत काढायचे म्हणतात. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ते निकिताला शोधू लागले, कारण त्यांना हे सुद्धा माहीत नव्हते की निकिताला कुठे राहते आणि कोणत्या अवस्थेमध्ये राहते. परंतु ते आज निकिता पुढे हात पसरवायला गेले होते. त्यांनी ती झोप शोधून काढली. त्यामध्ये निकिता सुद्धा तिच्या नवऱ्यासोबत राहत होती. तिथे तर 2 मिनिटं सुद्धा उभे राहणे कठीण होते. निकिताला तर जागाच मिळत नव्हती की आपल्या शेठ भावांना कुठे बसवावे. त्यामुळे तिला लाज वाटत होती. तुटलेल्या खुर्चीशिवाय घरात काहीच नव्हते. परंतु ते तिन्ही भाऊ निकिताच्या पायांवर पडले आणि जोरजोरात रडू लागले. निकिता अचानक हैराण झाली आणि काळजीने त्यांच्याकडे पाहू लागली. तिला विश्वास बसत नव्हता की एवढे राजेशाही थाटात राहणारे, सुटाबुटात राहणारे माझे भाऊ एका भिकारी समोर का रडत आहे. इतक्यात रामू काका झोपडीमध्ये आले. निकिताने रामू काकांना विचारले तेव्हा ते हसायला लागले. म्हणू लागले, निकिता ताई, आज तुमच्या भावांची अक्कल ठिकाण्यावर आलेली आहे, कारण देवाच्या काठीला आवाज नसतो. यांची चोरी आता शेवटच्या परिणामावर पोचलेली आहे आणि तुम्ही आता ह्या झोपडीत राहणार नाही. निकिता रामू काकांचे बोलणे ऐकून हैराण झाली होती. म्हणून आम्ही याचा अर्थ काय आहे काका? तेव्हा रामू काकांनी निकिताला सगळं काही सत्य सांगून टाकले. सत्य ऐकल्यानंतर निकिताला खूप मोठा धक्का बसला होता. इतक्या संपत्तीमध्ये तिच्या भावाने तिला काही हिस्सा दिला होता. तिच्या भावांनी लिज्जेने मान खाली घातली होती आणि तिला माफी मागत होते. म्हणू लागले की आम्हाला जेलमध्ये पाठवू नकोस, आम्ही तुझी प्रॉपर्टी हळूहळू परत करू. परंतु निकिताचे मन खूप मोठे होते. तिला आपल्या भावांवर खूप राग आला होता, पण तिचे मन खूप मोठे होते. म्हणून काहीच हरकत नाही, मी तुम्हाला माफ केले आहे. तुमची छोटी छोटी मुलं आहेत, मी त्या मुलांवर अन्याय करू शकत नाही. तुमची शिक्षा सुनावणारी मी नाही तर ईश्वर आहे. त्याला हवं असेल तर तो जमिनीवरून उचलून आकाशात बसवेल आणि एकदमच जमिनीवर फेकेल. आज निकिता अगदी आरामात राहत होती. आपल्या पती आणि मुलांसोबत त्याच बंगल्यात आपले जीवन जगत होती, जिथे कधीतरी ते आपल्या बाबांसोबत राहत होती. त्यांचे भाऊ सुद्धा त्यांच्याबरोबर राहत होते आणि निकिताच्या दयेवर जगत होते, कारण आपला हिस्सा तर त्याने गमावला होता आणि आता ते निकिताच्या हिस्स्यावर त्या बंगल्यात जगत होते. परंतु आता सगळं काही निकिताच्या हातात होतं, कारण यामुळे तिला तिच्या संयमाचे फळ मिळाले होते. मित्रांनो, बघा, लोकांनी किती तुमच्या हातातले हिसकावून घेतले तरी तुमच्या नशिबात जे लिहिले आहे त्याचे फळ नक्कीच तुम्हाला देतो. निकिताच्या भावाने तिची सगळी प्रॉपर्टी हिसकावून लिबाडून घेऊन तिला गरिबासोबत लग्न लावून भीक मागायला लावले होते. परंतु आज निकिताचे नशिबाचे चक्र फिरले आणि देवाने तिला तिच्या आज चांगल्या कर्मांची फळं देऊन तिच्या भावांना वाईट कर्माची शिक्षा दिली. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं? निकिताच्या वडिलांनी तिला तिचा हक्क, पैसा, प्रॉपर्टी दिली आणि भावांनी मात्र ते हिसकावून खाण्याचा प्रयत्न केला. मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.